त्याच्यात हेही त्यांनी सांगितलं असेल बाबा. राऊत साहेबांना खूप गोष्टी माहिती असतात, त्याच्यामुळे राऊत साहेब म्हणत असतील. आणि बरेचसे बघा राऊत साहेब म्हणतात ते कधी ना कधी लगेच खरं होतं आणि त्याला अनेक लोक सत्तेतलेच दुजोरा देत असतात, त्याच्यामुळे त्याच्यात वास्तवता असणार. राऊत साहेब उगाच काही बोलत नाही. अजित पवार यांच्या पक्षांतर्गत काही आमदारांसोबत अजित पवार यांनी चाचपणी केलेली आहे म्हणून की शरद पवार गटासोबत जाण्याच्या संदर्भामध्ये काय वाटतंय, आमदारांच्या भावना जाणून घेतल्याची चर्चा आहे. मला नाही ह्याच्याबद्दल काय माहिती, त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी असं सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर वेगळे घडले तर फटका बसू शकतो, त्यामुळे आपण शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी सांगितलं. दुसऱ्यांच्या पक्षात मी कसं बघू, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायचे जी त्यांच्या नेतृत्वात तुमच्यासोबत येण्यासंदर्भात ते बोलतायत. नाही नाही, हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा कोणी काय करायची, आमचा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आमचा पक्षाचे निर्णय हे आम्ही घेतो आणि आमच्याही मित्र पक्षांनी त्यांचे घ्यावे, कारण का ही सशक्त लोकशाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि आम्ही स्वाभिमानी, साधे असू दे, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं. एकत्र येण्याची तयारी आहे का? हे बघा, स्वागत होईल, काही द्यायला तयारी आहे. तुम्ही असं म्हणाला की आम्ही स्वाभिमानी, आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो. मात्र तटकरे असं म्हणाले की आम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तर भाजपला विचारावं लागेल. त्यांचा पक्ष वेगळा चालत असतील, कारण का राऊत साहेब अशा गोष्टी बोलतात बघा, त्याला दुजारा दिलाय, त्याच्यामुळे राऊत साहेब म्हणतात त्याच्यात म्हणजे सत्य झालंच ना. म्हणजे ज्या गोष्टी राऊत साहेब बोलत होते ते वास्तव काल आपल्या सगळ्यांनाच राज्याला कळलेलं आहे, त्याच्यामुळे परत मी त्याच्यावर बोलणं काही गरजेचं मला वाटतं. तुम्ही त्यांना टाळी द्यायला रेडी आहात? स्वागत कराल का? टाळीचा असा विषय नसतोय. हे बघा, राजकारण, समाजकारण हे आम्ही सेवेसाठी करतो. आम्ही पत्ते खेळायला, कुणाला कमी दाखवायला, ह्याच्यासाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात का आले, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगली पॉलिसी करून एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो. त्यामुळे ते असं आम्ही नाही करत हो. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी मला दिल्लीला चांगलं काम करण्यासाठी पाठवलंय, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्याशी बोलते. त्यामुळे ती नैतिकता ठेवून त्यांनी दिलेला आशीर्वाद म्हणजे त्यांचं मत ही खूप मोठी जबाबदारी असते. रोहित दादांनी हा सकाळी व्हिडिओ ट्विट केला आणि त्यानंतर त्यांच्यावरती मरीन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रोहित पवारांनी अधिकाऱ्यांवरती आरेरावी केली अशा पद्धतीचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे. होणारच ना. आता रोहितनी एवढा मोठा एक ट्विट केल्यानंतर आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आमच्यावर हे पाहुण्यांचे वगैरे वगैरे होणारच ना, हे सगळ्यांना माहितीच आहे राज्यात. व्हिडिओ समोर आल्यानंतर ते नंतर म्हणतात मॉर्फ आहे, म्हणजे एका मंत्र्यासमोर अशा पद्धतीने बॅग समोर आली त्यानंतर ते म्हटलं हा व्हिडिओ मॉर्फ नाही, पण सातत्यानं व्हिडिओ आल्यानंतर ते दावा करतात की मॉर्फ आहे. मग टेस्टला जाऊ दे. हा व्हिडिओ मॉर्फ नाही हे मी सांगते, कारण का 10 लोक मी उभी करू शकतो ज्यांनी त्यांना खेळताना पाहिलेले, सत्तेतले आणि विरोधातले दोन्ही. आणि जेवढे मला माहिती आहे तर तुम्हालाही माहिती असतील. तुमचा बीट आहे ना तिकडे, असेंब्लीच्या बीटला विचारा. उद्धव ठाकरे यांनी एक मिनिट उद्धव ठाकरे यांनी मुलाखती जेव्हा दिली आहे त्यात हेही सांगितलं की राज ठाकरे सोबत टाळी रेडी आहे आणि महायुती एकत्र येतील, म्हणजेच राज ठाकरे पण पाठ होणार. याला तुम्ही कसं हे करता? तुम्ही एंटरटेन करणार का राज ठाकरे? आम्ही लोकशाहीत काम करतो, त्याच्यामुळे आम्ही चर्चा करूनच सगळे मार्ग काढत असतो. त्यामुळे चर्चा, कुठलीही चर्चा मित्र पक्ष काय करत असेल तर चर्चा आम्ही करतोच प्रेमाने आणि सन्मानाने. कुणाची आम्हाला इथे परवानगी घ्यायला लागत नाही, एकामेकाची परवानगी घ्यायला आम्हाला लागत नाही. आम्ही प्रत्येक जण एका सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाचा आणि मित्र पक्षाचा आम्ही सन्मानच करतो. कोण म्हणते पटक के मारेंगे, कोण म्हणते डबू के मारेंगे. मी तुम्हाला सांगू, अशा वेळेस मला नेहमी माननीय अरुण जेटली साहेब आठवतात. जेटली साहेब म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करतात. हिंदी में मैम जानना चाहेंगे, आज अभी आप ऑल पार्टी मीटिंग से आई हैं, क्या सारे मुद्दे हैं, सरकार की ओर से क्या आपको जो है पूरे विपक्ष ने मांग की है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने ऑपरेशन सिंदूर पे स्टेटमेंट करना चाहिए. उसके बाद जो ट्रेड जो चर्चा हो रही है, टैरिफ्स पे चर्चा हो रही है, उस पर प्रेसिडेंट ट्रंप जी के जो स्टेटमेंट्स आ रहे हैं उस पर क्या भारत सरकार का स्टैंड है, इस पे चर्चा होनी चाहिए और एक ऑफिशियल स्टेटमेंट सरकार का आना चाहिए. किसान और बेरोजगारों का नंबर्स और किसानों की आत्महत्या बढ़ते जा रही है और बेरोजगारी भी बढ़ते जा रही है, ऐसे आपके सारे चैनल्स पे, और अगर आप पेपर पढ़े तो उसमें सब डेटा आ रहा है, उस पर चर्चा हो. हिंदी भाषा का हम विरोध नहीं करते, लेकिन बहुत सारी ऐसे राज्य है और
महाराष्ट्र में सबसे ज्यादा, ऐसे हमें कहा जाता है कि केंद्र सरकार का दबाव है। तो इस पे भी चर्चा होनी कि केंद्र सरकार का सचमुच दबाव है या नहीं है। फिर महिला आरक्षण का बिल जो हम सब ने पास किया, उसकी हम कब होगा, क्या होगा, और प्राइवेट मेंबर्स बिल जो हर शुक्रवार को होता है, उस पे भी चर्चा होनी चाहिए। पिछले सेशन में 17 में एक भी प्राइवेट मेंबर्स बिल नहीं लिया गया, तो हर बहुत सारे, गौरव गोगोई जी थे, मैं प्रेमचंद्रन जी, हम सब की मांगे कि प्राइवेट मेंबर्स बिल हो। मैम, महाराष्ट्र में एक वीडियो बाहर आया है जहाँ पे एग्रीकल्चर मिनिस्टर जो है वो कार्ड्स खेलते हुए असेंबली में दिखाई दिए, आपकी फर्स्ट रिएक्शन क्या है? शॉकिंग, एक के बाद एक महाराष्ट्र के मंत्रियों के ऐसे वीडियोस बाहर आ रहे हैं। ये बहुत शर्मनाक बात है कि जिस गेमिंग को बैन करने के लिए पार्लियामेंट में चर्चा हो रही है, वही ताश, गेमिंग, कृषि मंत्री, ये कृषि प्रधान देश है, ये कृषि मंत्री राज्य के, जहां हर 3 घंटे एक किसान की आत्महत्या हो रही है। ये मेरा आरोप नहीं है, इसी सरकार के मकरंद पाटिल जो मंत्री है, उनका स्टेटमेंट असेंबली में आया है कि 750 किसान जनवरी, फरवरी और मार्च 2025 में आत्महत्या हुई है। ये महाराष्ट्र सरकार का डेटा है, मेरा डेटा नहीं है। तो हर 3 घंटे एक किसान आत्महत्या कर रहा है उसी राज्य में। उसका जो मंत्री है, खेती मंत्री है, कृषि मंत्री है, वो ताश खेल रहा है जब असेंबली में चर्चा हो रही है। उद्धव ठाकरे अभी हाल ही में एक इंटरव्यू दिया, उन्होंने महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर कई सारी बातें बोली। उन्होंने कहा है कि जो हार की वजह रही है वो कई सारी वजह है, टिकट बंटवारे को लेकर उन्होंने हार की वजह ही बताया। इलेक्शन कमीशन पे जो आरोप लग रहे थे उन्होंने वो खारिज कर दिए। देखिए, कोई भी अब इलेक्शन जीते या हारे उसका आत्मन, लाइक से सक्सेस हैज मेनी फादर्स, फेलियर इज एन ऑर्फन। तो हमेशा जब इलेक्शन होता है चर्चा तो होती है, और हम सब ने, इंडिया अलायंस हो, महाविकास आघाड़ी हो, एनसीपी, कांग्रेस, शिवसेना, हम सब ने आत्मचिंतन करना चाहिए। और बड़े अनुभवी और वरिष्ठ नेता है उद्धव जी, और उद्धव जी ने कुछ कहा है तो बिल्कुल हम सब ने उसके बारे में सोचना चाहिए और आत्मचिंतन करना चाहिए। साथ ही उन्होंने ये भी कहा है कि लोकसभा के वक्त हम की भावना थी, लेकिन विधानसभा के वक्त मैं वाली भावना जो आ गई है, यही हार की वजह जो है। नहीं, बिल्कुल फीडबैक इज द बेस्ट पार्ट ऑफ लीडरशिप, सुनना चाहिए हमेशा। वी आर ऑन अ सेल्फ इम्प्रूवमेंट जर्नी। मैम, सोर्सेस के थ्रू एक ये चीज पता चली है कि अजित पवार इनके पार्टी में जो है पूछताछ कर रहे हैं, खुद अजित पवार के, उनके नेताओं के, उनके जो एमएलएज है, कि क्या शरद पवार इनके पार्टी के साथ अगर ये मिलेंगे तो क्या वो रेडी है। और कई लोगों ने पॉजिटिव ये बताया, आने वाले लोकल पोल्स में कहीं पे भी डिविजन से लॉस ना हो और विन विन सिचुएशन हो दोनों पवार्स को, ये कहीं ना कहीं बोला जा रहा है। मुझे नहीं पता, या आप किसी ने बताया, मेरे तो सुनने में नहीं आया, क्योंकि आज राज्य में बहुत सारी, कई दिनों से मैं महाराष्ट्र में घूम रही हूँ। बेरोजगारी हो, हिंजेवाड़ी का ट्रैफिक का बहुत बड़ा इशू हो, किसानों का कर्जा माफ करने वाले थे, ऋण माफ करने वाले थे, लेकिन हुआ नहीं है। बहुत सारी ऐसी चीजें और बड़ी समस्या महाराष्ट्र के सामने। महाराष्ट्र का बजट ये बहुत दिक्कत में है, बड़ा सारा डेफिसिट है, और जो FRBM एक्ट है, फिजिकल डेफिसिट मैनेजमेंट, पूरा महाराष्ट्र में कोलैप्स हो चुका है। बहुत सारी ऐसी समस्या महाराष्ट्र के सामने है, तो वो सारी यहाँ लेके हम दिल्ली आए कि यहाँ हम आगे कुछ काम करें। क्या आप रेडी रहेंगी या क्या आपकी पार्टी रेडी है अगर इन लोग मिलकर हाथ जो है? मेरे ख्याल से ये सब चीजें किसी सशक्त लोकतंत्र में चर्चा सबकी सबसे होनी चाहिए, ये मेरी राय। और महाराष्ट्र की संस्कृति रही है, हर पार्टी हर दूसरे से हमेशा चर्चा करती रहती है, लेकिन जिस तरह से जो घटनाएं 2 हफ्ते में महाराष्ट्र में हुई है वो बहुत चिंताजनक है। ताई, मराठी एक शेवटचा प्रश्न आहे। तुम्ही जो उल्लेख केला की एका मंत्र्याचा व्हिडिओ, हातामध्ये सिगरेट, त्याचबरोबर बाजूला पैशाच्या बॅगा, खोके जे आहे ते करताना पाहायला मिळाला। तेच मंत्री शनीच्या देवावरती गेले आणि नतमस्तक झाले। त्यांनी प्रार्थना केलेली आहे की आपल्यावरती जी संकटाची मालिका आलेली आहे ती दूर व्हावी, आपल्याकडून ज्या चुका घडतात किंवा चुका होतात त्यावेळी देवाला शरण गेलं पाहिजे, देव वाचवेल का? मी तुम्हाला सांगू, माझी प्रचंड श्रद्धा आहे, पण देवाला बिचाराला का तुम्ही ह्याच्यात अडकवता? माझी विनंती आहे की ती जी घटना झाली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि मी तर माननीय म्हणजे मी अस्वस्थ आहे, याचं कारण असं की मी निर्मलाजींना विचारणार आहे की त्यांचं म्हणणं होतं की डिमॉनिटायझेशन, नोटबंदी करून टाका। मग नोटबंदी केली, जर पैसे एवढे कॅन्सल झाले तर मग ह्या नोटा आल्या कुठून? हा मोठा प्रश्नच आहे ना। नोटबंदी या सरकारने केली, आपण सगळ्यांनी, हे कॅमेरामॅन, तुम्ही सगळ्यांनी जाऊन नोटा बदली करून आणल्या, बँकेत ठेवल्या। आता तर आपण सगळं मोबाईलवरच करतो ना, तुमच्या घरात आहे का कोणाकडे?
कॅश लागतच नाही, कारण का आता पर्स पण लागत नाही. मोबाईल घेतला तर सगळं मिळतंय त्याच्यावर. तुमचे पेमेंट आहे, तुमचं आधार कार्ड आहे, तुमच्या मुलांची फी, तुमचं सगळं याच्यावरनं. आपण शॉपिंगला गेलो, नारळ पाणी पण मिळतंय, पान पण, सगळं मिळतंय याच्यावर. काय प्रॉब्लेम है? आज की संसदीय बैठक पर अमित मालवीय ने पोस्ट किया है कि यूपीए शासन काल में जब संसदीय बैठक हुआ करती थी तो उस समय के प्रधानमंत्री ने एक बार भी संसदीय बैठक में हिस्सा नहीं लिया. ठीक है, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है. मैम, आप ऑपरेशन सिंदूर के तौर पे एज अ डेलीगेशन हर जगह गई थी और पाकिस्तान के खिलाफ आपने आवाज उठाया था जिस तरह से पहलगाम अटैक हुआ. हमने देखा कि आज एक इंडिया पाकिस्तान का मैच होने वाला था, फाइनली वो कॉल ऑफ करना पड़ा. पर सवाल ये उठता है कि इसकी जरूरत ही क्यों पड़ी? इंडिया और पाकिस्तान के जब टाइज ब्रोक हो गए हैं तो हम बार बार जो है फिर से ये खेल. या बीसीसीआई सबसे पूछे क्रिकेट का मुझे देश बहुत प्रेम या क्रिकेट प्रेम? नहीं, मैं क्रिकेट के बारे में मेरा नॉलेज बहुत कम है. और ये सवाल बीसीसीआई, आईसीसी उन सब से पूछे, वो इंडिपेंडेंट बॉडीज है, वही जवाब दे पाएंगे. थैंक यू.